शब्द सेम आहेत. आणि आता आपण शनिवारच्या दिवसामध्ये पदार्पण केले. संयम सर 12 वाजून गेलेत आणि आमचे डीजे मास्टर श्री बजरंग बलीवर्ग खरं तर मारुती रायावर हे संगीतबद्ध केलेलं गीत ऐकवतात. पुरेपूर प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. विकेट आली आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील बाद झाले. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला निकेशने. यावेळेस बघा टॅप केलं होतं जागेवर. ऍक्च्युली कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल करत बॅटच्या बॉटमला लागला आणि अगदी कव्हर पॉइंटचे खेळाडू पुढे सरसावत होते. विकेट किपरही गेले बॉलवर आणि डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळतोय किरण घरात. व्हाईट बॉलने नक्की सुरुवात केली होती. त्यानंतर 3 बॉल झालेत आणि फक्त व्हाईटची एकच धाव फलकावर लागली गेली आहे. इकॉनॉमिकल स्पेल राहिला आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये खास करून. यावेळेस बघा चांगला फटका. अगदी कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉलला स्टिअर केलं. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला तो. सूर्यकांत मोकलच्या बॅटमधला चौका. भन्नाट वेग वेगावर स्वार गोलंदाज. या अगोदरचा बॉल जसा कमी गतीने डिलिव्हर केला होता तिथे चौकार खाल्ला. त्यानंतर अगदी वेगवान पद्धतीने बॉल किरण घरात आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग दर्शवत असताना पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक सुरू असताना आपण पाहतोय शेवटचा एक बॉल डिलिव्हर होणं बाकी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. पण चांगली अपील केली गेली आहे. पंच आमचे तटस्थ अपील नाकारली गेली आणि डॉट बॉलने ओव्हरची झाली सांगता. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. जयमान रांजणपाडा ब संघ तो 1 गडी बाद 5 या धावसंख्येवर. तर जयंत देवरुखकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती करतो की आपण माफ करा थोडंसं कन्फ्युजन झालंय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिला स्कोर 5 फक्त पॉवर प्ले मध्ये. आणि सेकंड ओव्हर मध्ये जयंत आले देवरुखकर बॉलिंग ट्रॅकवर नवापाडा टीम कडनं. त्यांना त्यांच्या किरण घरतने जशी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावर पाऊल त्यांना टाकायचंय. अतिरिक्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकही संपवायचे. फिल्डिंग करणाऱ्या संघाला ही विनंती असेल. विकेट आली एक आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये प्रफुल्ल पाटीलची आणि धावसंख्या थांबली. 5 धावा त्यामध्ये एक चौकारही होता. लखन पाटील सूर्यकांत मुकल ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत आहे. यावेळेस बघा जोरकस मारलाय. थोडेसे बॅकफुटला गेले होते. बॉडी वेट ट्रान्सफर केलं होतं. तितकासा संपर्क चांगला झाला नाही. अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेटला अडवलं जाईल तोपर्यंत रन मिळेल ती फक्त सिंगलच्या मदतीने लखन पाटीलचं खातं उघडलं जाईल आणि स्कोर पुढे सरकेल तो 6 या आकड्यावर. छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा तुम्ही आनंद घेताय. दुसरं पर्व 2025 मध्ये चौथ्या रजनीमध्ये चौथ्या रात्रीमध्ये स्पर्धा करता त्याच दिमाखात आणि त्याच थाटामाटात करता संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपटून टाकला होता. शेवटच्या मोमेंटला चेहरा खोलला बॅटचा आणि पॉइंटला बॉलला ढकललं होतं. फक्त रन मिळते सिंगल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आपल्याला पाहायला मिळते. 3 सीमारक्षक एक अगदी ऑन साइडला डीप मिड विकेटला एक डीप लॉंग ऑन एक लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट एक गली आहे आपण पाहतोय. फ्लाय स्लिप आहे लेग स्लिप आहे शॉर्ट स्क्वेअर लेग पाहायला मिळतो आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. अशा पद्धतीने क्षेत्ररचनाची व्यूहरचना केली आहे ती नवाबवाडा टीमने.
पहिल्या दोन्ही बॉलमध्ये आपण पाहतोय जयंत जातकर तर तो सिंगल आला, त्यांनी 7 धाव संख्येवर सध्या धावफलक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत, बांधून ठेवले बॅटर्सला. प्रयत्न होत आहेत फलंदाजांकडनं. पुन्हा एकदा अगदी ऑन साइडला बॅट फिरवली होती आणि मिळणार फक्त सिंगल. सिंगल सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या माध्यमातून खर्च केल्या जातात आणि अंकुश ठेवला जातोय तो धावफलकावर. तो अर्थातच जयनुमान रांजणपाडा ब संघाच्या. स्कोर 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 8 for 1. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर उडवलाय, डीप कव्हरला एका टप्प्याने बॉल फरार, सीमा पार आला तो चौकार. यावेळेस वेगवान बॉल आणि हेच सांगतात खरं तर खेळाडू नवापाडा टीम मधली की ही लाईन चांगली, हा वेग चांगला आहे. पहिले 3 बॉल जर आपण पाहिले जिथे 3 सिंगल आला जयंतच्या, तो वेगवान पद्धतीने बॉल टाकले होते. चौथ्या बॉलवर पेस व्हेरिएशन केलं, तिथे मार पडला, चौकार मारला तो सूर्यकांत मोकलने एक्स्ट्रा कव्हरला आणि पुढचा बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर केला आणि बीट केलं ते सूर्यकांतला. स्टेप आउट झाले, चॉप करण्याचा प्रयत्न होता, लाईन कापण्याचा प्रयत्न, हाणून पडला गोलंदाजाने जयंतने आणि डॉट बॉलने ओव्हरची झाली समाप्ती. पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना जयनुमान रांजणपाडा ब संघ 1 गडी बाद 12 या आकड्यावर. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला नवापाडा संघ आणि दोन्ही गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय. किरण गरतने पहिल्या ओव्हरमध्ये 5, जयंत देवरुखकरने दिल्या फक्त 7. सिंगल डिजिट मध्ये धावा, एक महत्वपूर्ण विकेट करता प्रफुल्ल पाटीलची प्राप्त केली आणि 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा किरण गरतवर जबाबदारी सोपवली आहे. ट्रम्पकार्ड हा गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला नवापाडा टीमसाठी. सातत्याने भरीव अशी कामगिरी, भरीव असं योगदान या खेळाडूचं. आणि तो तिसऱ्या ओव्हरमध्ये जिथे पॉवर प्ले संपले, आता अगोदरच धावा येत नव्हत्या पॉवर प्ले मध्ये आणि आता फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यानंतर चौकार षटकार मानणं कठीण होणार आहे. यस, पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत आपण ती कंटिन्यू घेणार आहोत. आयोजकांना विनंती आहे आपण वॉर रूम मध्ये यावं आणि गोलंदाजावर लक्ष ठेवावं, कारण हा तोच गोलंदाज आहे जिथे पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं, किरण गरत. ऑन साइडला उडवलाय बॉल, खेळाडू नाहीये इनफिल्ड मध्ये, दूरवरनं खेळाडू येतील. बॉलने थोडासा वळसा घेतलाय, दुसरीचा प्रयत्न होईल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवर आणि 2 धावा मिळतील. किरण गरत पहिल्या बॉलवर 2, स्कोर पुढे सरकतोय 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नवापाडा विपक्ष रांजणपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील 3री आणि एकूण 4थी लढत. हो, यावेळेस समोर आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल गेला तो अगदी लॉंग ऑनला, अगदी स्टिकरच्या ठिकाणी फटका आपण पाहतोय, बॉल हिट झाला होता बॅटला. 1च धाव मिळते, स्ट्राईक फक्त रोटेट होते या सिंगलच्या मदतीने. स्कोर पाहायला मिळते 15 धावा. 2 चौकार आपण पाहिलेत आतापर्यंत आणि दोन्ही सूर्यकांत मोकलच्या बॅटमधून आलेत आणि तो आता आपल्याला पाहायला मिळेल तो स्ट्राईकवर. पुढचा बॉल किरण गरजचा, राईट मोर द विकेट. हो, चांगला बॉकलचा बॉल होता. हो, इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. हो 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 हो, कोणाला तरी यष्ट्यांच्या जवळ असणं आवश्यक होतं. कोणत्याही एंडला स्टंप जवळ खेळाडू नव्हते बॅकअप साठी आणि दोन्ही ठिकाणी आपण पाहतो चान्स मिस झालेत आणि तब्बल 2 धावा. इथे चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला तो दोन्ही बॅटर्सने, चांगली समय सूचकता दाखवली, चांगलं कोऑर्डिनेशन दाखवलं आणि या 2 धावा खरं तर अगदी चपळाईने करत चोरून नेल्यात त्या नवापाडा टीम कडून. स्कोर पुढे सरकत असताना 17 धावा 17 रन्स, कारण धावा येत नाहीयेत त्या रांजणपाडा टीमसाठी आणि त्यामुळे या धावा
सिंगल डबल्स या धावा खूप इम्पॉर्टंट आहेत. यावेळेस खडेखडे फटका खेळला ऑन साइडला, तिथे थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते जयकडून. बॉलला उचलून फेकेपर्यंत पुन्हा 2 धावा मिळतात. प्रेशर आहे या मॅचचा आपण पाहतोय, कारण नॉकआउट ही क्रीडा स्पर्धा आहे. प्रत्येक सामना इथे जिंकावाच लागेल, दुसरी संधी मिळणार नाहीये. थोडा हळूहळू टेम्पो पकडत असताना हे दोन्ही बॅटर्स 19 धावा धावफलकावर. हो, यावेळेस बघा मनगटी फटका फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय तो लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, अलॉंग द कार्पेट आलाय तो चौकार सूर्यकांत मोकलच्या बॅटमधून. चांगला फटका सजवला होता सूर्यकांत मुकलने. फॉल आम्ही करतोय. नाईक ब्रदर्स टाकीगाव आणि जयनुमान भूम दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण कृपया रिपोर्ट करा. सुमित शेठ पाटील, संदीप शेठ पाटील माध्यमातून आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं येथे दैदिप्यमान असं आयोजन. 3 ओव्हरमध्ये 24. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर 5 आणि 7 पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 12 धावा आल्या त्या 12. 2 वेळा डबल डबल धावा, 2 वेळा सिंगल आणि 1 चौकार अशा पद्धतीने धावा आपण पाहतोय वसूल केल्या दोन्ही बॅटर्सने. सूर्यकांत मोकल सध्या स्ट्राईकवर आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. प्रितेश थळी आपल्याला पाहायला मिळतात चौथ्या षटकामध्ये. 24 धावा, 1 विकेट. जयनुमान रांजणपाडा ब संघ. 12 बॉल अजूनही बाकी या पहिल्या सत्रातील. यावेळेस ऑन साइडला खेळाडू खाली येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. काय फटका सजवलाय विथ द स्पीड. करता गोलंदाजच्या गतीचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलंय तर सीमा पार ऑन साइडला आला तो षटकार. अवस्थे किती फायदा होतो आपण पाहिलं. संयम सर पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा म्हणजे 5 ची सरासरी, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा म्हणजे 6 ची सरासरी, 3 ओव्हर नंतर 24 म्हणजे 8 ची सरासरी आणि हा तो धावसंख्येचा आलेख पुढे नेत असताना आता मात्र हे फलंदाज सेट झाल्यानंतर चांगले फटके खेचतात आणि पहिल्या बॉलवर षटकार. स्कोर पाहायला मिळतोय 30. प्रितेश थळीवर मात्र सूर्यकांत मोकलकडनं हा आक्रमण केलेला फटका. यावेळेस पॅरल स्ट्रोक, वन मोर consecutive sixes from Suryakant Mokal, this time over the mid wicket area. संयम सर, आपण सिंगल डबल्स किती इम्पॉर्टंट असतात. नुकताच जो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनलचा सामना झाला तिथे एक स्टॅट दाखवली गेली की जेवढ्या सिंगल विराट कोहलीने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत काढलात ना, तो इंग्लंडचा थर्ड हायेस्ट रन स्कोरर झालाय ओडीआय क्रिकेटमध्ये. म्हणजे सिंगल डबलला किती प्राधान्य द्यायला हवं ते प्राधान्य पहिल्या 3 षटकामध्ये दिलं आणि आता सेट झाल्यानंतर मात्र आक्रमक पवित्र धारण केला तो सूर्यकांत मोकलने. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे काही काळ, खेळाडूने लेट रिॲक्ट केलंय. लक्ष नव्हतं दोन्ही खेळाडूंचं. बॉल झाला तो फरार सीमा अपार आणि इथे मात्र आला तो चौकार.
काय फटकेबाजी सूर्यकांत मोकल. वन मोर पिकअप शॉट विथ द बाउन्स. बॉल केलाय तो सीमारेषा पार फरार. घणाघाती मॅग्निफिशंट हा स्ट्रोक षटकार. खर तर जसा षटकार मारला तो बॅट मधनं आलेला सुमधुर आवाज, तो सुमोदार ध्वनी या क्रीडांगणावर उपस्थित समस्त क्रीडा रसिकांच्या कानाला तृप्तता येऊन गेला. 2 षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. प्रितेश थळीला करावं लागेल पुनरागमन. या 2 बॉलवर त्याला दमदार कमबॅक इथे करावं लागेल आणि विकेट जर काढली ना सूर्यकांत मोकलची तर मात्र आनंदाला पारावर उरणार नाही. आता मात्र तो सूर्यकांत मोकल आहे, तो शांत बसेल तर सूर्यकांत कसला. टॉप एज लागली, थोडी नशिबाची साथ मिळाली आणि आला हा नशिबाचा तो चौकार. 4 धावा. ते म्हणतात ना की किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि सूर्यकांत मोकलने तो निर्भीडपणा इथे दाखवलाय या मॅच मध्ये. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. मात्र आता प्रितेश थळीने हे अगोदर का नाही केलं, आता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात गोंगावतोय. हरकत नाही, शेवटचा बॉल आला डॉट आणि या ओव्हर मध्ये आपण पाहतोय तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार असे एकूण 26 धावा आल्या आणि स्कोर जाऊन पोहोचला 4 ओव्हर मध्ये तो 50 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. आणि 44 धावांवर खेळतोय. अगदी अर्धशतकाच्या जवळ जात असताना सूर्यकांत मोकल. बघा, क्षमता प्रत्येकाकडे असते, मात्र ती क्षमता नुसती असून उपयोगाची नाही, ती सिद्ध करावी लागते तुम्हाला प्रत्येक वेळी क्रीडांगणावर. कारण पट्टीचा पोहणारा जो असतो ना, तो खोलवर पाण्यामध्ये हातपाय तर तसाच पडून राहिला मित्रांनो, तर पाणी ते सुद्धा त्याला जास्त वेळ तरंगत ठेवत नाही, ती त्याला बुडाशी नेते, तळाशी नेते. तर तुमच्याकडे आलेली क्षमता जर तुम्ही योग्य वेळी सिद्ध केली नाही तर क्षमतेला 0 किंमत आहे आणि ती क्षमता सूर्यकांत मोकलने इथे सिद्ध केली आहे. मात्र आता प्रतीश मोकल आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर 5व्या षटकामध्ये. सामना करतोय लखन पाटील, सध्या स्ट्राईकला. फुल टॉस टाकलाय, बॉल हवेत, खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदल रहे भाई. लखन पाटील ने ठोकला हा टोले जंग षटकार. प्रितेश मोकलचं पहिल्या बॉलवर अगदी स्वॅग मध्ये केलंय स्वागत. विकेट काढावे लागतील, पार्टनरशिप तोडावी लागेल आता नवापाडा टीमला, अन्यथा भरपूर धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. ऑलरेडी झाल्यात ते अब तक 56 धावा. टॉपेज लागले, विकेटची संधी, कॅश ड्रॉप आणि कॅश ड्रॉप झाला तर झाला आणि सूर्यकांत मोकल स्ट्राईक वर आला. इकडे आड तिकडे विहीर, आता अशी नवापाडाची झाली गत. 3 ओव्हर काय कमालीचे हाताळले, काय गोलंदाजांनी परफॉर्मन्स केला होता आपण पाहिलं तर चंद्रकांत पालकर सर. 3 ओव्हर मध्ये फक्त 24 होत्या, 5, 7 आणि 12. मात्र 3ऱ्या ओव्हर मध्ये प्रितेश थळीवर केलेलं ते आक्रमण आणि त्यामुळे झालेला तो निर्माण झालेला ते प्रेशर आता प्रतीश मोकलवरही जाणवायला लागले की काय. आणि तिथे आता सुटलेला हा कॅच. स्कोर 57, 1 विकेट. 18-44 वर खेळतोय सूर्यकांत मोकल. स्विंग अँड मिस, कम्प्लिटली बीट केलंय. हा चांगला बॉल, हा चांगला बॉल, ही लाईन चांगली, ही लेन चांगली, ती प्रतीश मोकलची. आणि आला तो डॉट बॉल. 3 बॉल अजूनही बाकी आहे. 19 बॉल 44 वर खेळतोय
सध्याच्या घडीला तो सूर्यकांत मोकल. स्कोर 57. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल समोर उडवलाय. बॉलला अडवण्यावर भर दिलाय. दुसरीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न थांबवलं गेलंय. सिंगलच मिळणार. 45 वर पोहोचतोय सूर्यकांत मोकल. मात्र जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला याच दरम्यान टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा जय बजरंग भूम टीम. कर्णधार आपण टॉससाठी या टाकीगाव टीमचे कॅप्टन आलेत. आपण लगेच संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. निखिलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण षटकार अडवलाय. 2 बॉल बाकी आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल होता. आडव्या बॅटने ऑन साइडला लॉंग ऑनला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग. सिंगल मिळते. स्कोर पुढे सरकतोय. 59 धावा आणि 45 वर खेळतोय सूर्यकांत मुकल. आणि आता अर्धशतक येईल का? कारण शेवटचा बॉल बाकी. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडासा टर्न झालाय बॉल. दुसरी रन पूर्ण होते. थ्रो थोडासा खराब, थोडासा वाईड होता. 2च धावा मिळतात या बॉलवर आणि 2 धावेने आपण पाहतोय 47 या आकड्यावर पोहोचला तो सूर्यकांत कदम. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ते 61 आकड्यावर. आणि 62 धावांचं आव्हान इथे सेट केले त्याचे हनुमान नवापाडा टीम समोर. एकदा सूर्यकांत मोकलची बॅटिंग आवडली असेल टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये मित्रांनो. 47 धावांची एक अतिशय पारी, एक विस्फोटक, एक अट्रॅक्टिव्ह अँड इम्पॉर्टंट इनिंग मात्र खेळून तो गेलाय मैदानाच्या बाहेर. आणि लक्ष असेल या मॅच मध्ये ते अर्थातच 62 धावांचं. जाऊया आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत संयमजी गरज सर.